नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. धनगर समाजाला लोकसभा निवडणुकांपूर्वी आरक्षणाच्या सवलती लागू नाही केल्यास भाजपला धनगर समाज घरी बसविणार, गोपीचंद पडळकर यांचा इशारा. सकारात्मक काम करून पक्षाला 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करा, राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. चारा छावणी ऐवजी गावनिहाय चारा डेपो द्यावेत, दत्तात्रय खडतरे यांची मागणी. सांगोल्यात वाळू तस्कर जोमात तर प्रशासन कोमात. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने खून लो लेकिन जान मत लो आंदोलन. आणि जडेसर प्रतिभावंतांची नवी पिढी घडवत आहेत, राहुल शहा यांचे गौरवोद्गार. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मोहोळ येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच धनगर समाज बांधवांची भव्य सभा रविवार दिनांक 3 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात संपन्न झाली. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले की राजकारण करण्यासाठी मोठे शिक्षण शिकण्याची गरज नसते. आता पुढाऱ्यांच्या दारात उभे राहू नका. काळ बदलला आहे. आता अँड्रॉइड मोबाईल ही मेंढक्याच्या हातात आहे. लांडगा आला रे आलाचे दिवस गेलेत. शैक्षणिक आर्थिक बरोबरच राजकीय आरक्षणही लोकसंख्येच्या प्रमाणात धनगर समाजाला मिळाले पाहिजे. नाहीतर भाजपाने उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना गाडून टाकू आणि सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणे वाटेकरी होऊ असे प्रतिपादन केले. यावेळी पडळकर म्हणाले की राजकारण करण्यासाठी मोठे शिक्षण शिकण्याची गरज नसते. आता पुढाऱ्यांच्या दारात उभे राहू नका. काळ बदललेला आहे. आता अँड्रॉइड मोबाईल ही मेंढक्याच्या हातात आहे. लांडगा आला रे आलाचे दिवस गेलेत. शैक्षणिक आर्थिक बरोबरच राजकीय आरक्षणही लोकसंख्येच्या प्रमाणात धनगर समाजाला मिळालेच पाहिजे. नाहीतर भाजपाची उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना गाडून टाकू आणि सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात वाटेकरी होऊ असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना पडळकर म्हणाले की बांधवांनो, आपसात भांडत बसू नका. समाजातील विश्वासू व्यक्तींना प्राधान्य द्या. वर्गणी देऊन बोकड कापण्यापेक्षा पोरांच्या शिक्षणासाठी खर्च करा. केंद्राने आरक्षण देण्याची गरज नाही. राज्य सरकारलाच हे अधिकार आहे. महिनाभरात आरक्षण न मिळाल्यास आमच्या मतावर सत्तेवर आलेल्या राजकारणाच्या विरोधात मुंबईत अंतिम लढाई लढावी लागेल. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुचवलेल्या 1 बूथ 10 सदस्य याबाबत शहरातील संघटनात्मक काम अपुरे असून याबाबत सकारात्मक काम करून 8 दिवसाच्या आत पक्षाला अहवाल सादर करा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राजन पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मोहोळ येथील मार्केट कमिटीच्या सभागृहामध्ये मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध प्रश्नावरती चर्चा झाली. या प्रसंगी शहाजान मालक शेख, तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, सभापती नागेश साठे, शहराध्यक्ष सुरेश गाडवे, संतोष सुरवसे, उपनगराध्यक्ष शौकत तलपतदार, नगरसेवक प्रमोद डोके, अण्णा फडतरे, दत्ता खवळे, संतोष खंदारे, संतोष वायचळे, नागनाथ सोनवणे, रामचंद्र वनकळसे, सुदर्शन कादे, नागेश बिराजदार, पृथ्वीराज फादे, मुकेश बचुटे, राजू रसाळ, शकील शेख, महिला अध्यक्ष यशोदाताई कांबळे, कामिनी चोरमले, कल्पना खंदारे आदी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिलवंत यांनी आभार मानले. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या सामना शेतकरी व इतर सर्वच घटकांना करावा लागत आहे. मंगळढा सांगोला तालुक्यातील दुष्काळाची दाहकता वेगाने वाढत चालली आहे. परंतु सध्याचे सरकार निवळ कागदी व आकडेवारीचा खेळ मांडत असून मूळ प्रशासनाला बगल देऊन विनाकारण दुष्काळामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना व त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांना वेटीस धरत आहे. खडतरे म्हणाली की मंगळढा तालुक्यामध्ये जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत चालला असून पाण्यासाठी नागरिकांची हेळसांड होत आहे. चारा छावण्याचा अनुभव जनावरांच्या मालकांना व शेतकऱ्यांना अतिशय वाईट आहे. चारा छावणीमध्ये जनावरांचे हाल होत आहेत. 70-80 हजाराची मोठी जनावरे 2 महिन्यामध्ये 20 हजाराच्या किमतीला सुद्धा विकावे लागतात. छावणीमध्ये विनाकारण शेतकऱ्यांना व घरातील कर्त्या मुख्य पुरुषाला देखभालीसाठी रात्री अपरात्री जावे लागते. छावणीमध्ये जनावरांसाठी मिळणारे उत्पन्न अतिशय कमी होतं. जनावरांचे शेण जनावर मालकाला मिळत नाही. त्यावर शेतकऱ्याची शेती अवलंबून असते. सध्या सरकारने मोठ्या जनावरांना ₹70 व लहान जनावरांना ₹35
दिवसभराचा संपूर्ण खर्च निर्धारित केलाय. त्यामध्ये चारा, पाणी, पशुखाद्य, वैद्यकीय सेवा, इतर सुविधा यांचा समावेश आहे. या बाबीमुळे छावण्यासाठी संख्या पुढे येणार नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात चारा डेपो स्थापन करावा. चारा डेपो चालवण्यासाठी मागणी केलेल्या संस्थांना द्यावा. 10% रक्कम भरून जनावरे मालकांना व शेतकऱ्यांनी चारा आपल्या घरी घेऊन गेल्यास जनावरे व शेतकरी यांना अडचण होणार नाही. चारा डेपो, चारा पुरवठादार संस्था, कारखाने यांच्याकडून निविदा प्रस्ताव मागून चारा पुरवठा संस्था नेमाव्यात. यामध्ये देखरेख करण्याचे काम महसूल, कृषी व पशुवैद्यकीय विभागाने करावे अशी मागणी खडतरे यांनी केली आहे. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुझा आवाज खूप गोड आहे, सतत ऐकत राहावंसं वाटतं. अशी काय जादू आहे ग माझ्या आवाजात? तुझा आवाज ऐकल्यानंतर माझा दिवस छान जातो. आणि माहिती, कासव ज्याप्रमाणे आपल्या पिलांना बघून पोट भरतं ना, त्याप्रमाणे तुझा आवाज ऐकल्यावर माझंही मन भरतं. हरवून गेले मनही माझे, कळता न कळता तुझ्यात कसे. ओढे गोड लागे जीवाला, ध्यास हा भास छळतो मना. तूच माझी वसंत तिलका, तूच माझी मंदार माला. तुम्हाला जर पाहिलं नाही ना तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होते हो माझी. माऊली माऊली माऊली, आय लव्ह यू सो 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 मच. I love you, I love you, I love you. आपल्यासाठी एक गुड न्यूज आहे. लग्न करशील माझ्याशी? हो, मी तर एका पायावर तयार आहे. मग शुभमंगल मिलन कधी? 31 डिसेंबरला. त्या दिवशी ना माझा बर्थडे आहे आणि काकांनी पप्पांना वचन दिलेलं की माझा बर्थडे आणि लग्न एकाच दिवशी करणार. ये लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. अग लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग, मामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग. बजरंग बाय जिंदाबाद. आम्ही दिवाळी आणि रंगपंचमी एकदाच साजरी करतो. आता तुम्हाला मी दाखवतो दादागिरी, गुंडागिरी आणि दुनियादारी. पुष्पांजली इज माय हार्ट. अंडरस्टँड? सर, पुष्पाला काय झालंय? काही घाबरण्याचं कारण? मी कधीच स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकणार का हो? ती माझी नाही ना, मग कोणाची? बातमीपत्रामध्ये पुन्हा आपले स्वागत. सांगोला तालुक्याची वरदायिनी असणारी माण नदी सध्या वाळू तस्करांच्या विळख्यात सापडली आहे. माण नदी पात्रात वाळू तस्करी जोमात चालू असून सांगोला हद्दीतील बेलेमळा बंधारा ते वाडेगाव येथील माण नदीचा बंधारा या ठिकाणी वाळू उपसा मोठ्या जोमात सुरू आहे. पोलीस व महसूल प्रशासन वाळू तस्करावर कोणतीही कारवाई करत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बेलेमळा बंधारा ते वाडेगाव बंधारा या ठिकाणी सातपुते वस्ती, पवार वस्ती, लोखंडेमळा, जांगळे वस्ती, जांगळे मोरे वस्ती या ठिकाणाहून राजरोषपणे चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. या ठिकाणी रात्री 12 नंतर नदीपात्रात वाळू चोरट्यांची मोठी लगबग दिसून येत आहे. वाळू तस्कर बैलगाडीच्या साहाय्याने वाळू नदीपात्रातून बाहेर काढून बिनदिक्कतपणे वाळूची चोरी करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला माहिती देऊनही वाळू चोरावर निर्बंध आणणे अजूनपर्यंत तरी शक्य झालेलं नाही. वाळू तस्कर अतिशय चाणाक्षपणे प्रशासनाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे या भागातील आतापर्यंत एकाही वाळू तस्करावर प्रशासनाची कारवाई होऊ शकली नाही. या सर्व प्रकारामुळे नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय. आमचं कोणीही काही बिघडू शकत नसल्याचा अभिर्भाव सध्या वाळू चोरामध्ये आला आहे. सध्या माण नदीची अवस्था अतिशय दयनीय झाली असून नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहेत. वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याचं आव्हान निर्माण झालंय. दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. जोपर्यंत पोलीस व महसूल विभाग ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत वाळू माफियांना लगाम बसणार नाही. वाळू तस्करावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्य जनता व नदीकाठचे शेतकरी डोळे लावून बसलेले आहेत. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेचे अनोखे आंदोलन
केल्याने संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. अक्कलकोट प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने खून लो लेकिन जान मत लो म्हणत अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरजू तसेच गोरगरीब रुग्णांसाठी आयसीयू विभाग चालू करणे, ड्रामा केअर व नवीन विस्तारित इमारतीचं काम पूर्ण करून ऍक्सिडेंट, डिलिव्हरी, शस्त्रक्रिया, सर्पदंश, रेबीज यावरती उपचार मिळावेत या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. त्याचबरोबर उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांच्या संख्येत वाढ करून बायोमेट्रिक मशीन बसवणं व अँब्युलन्स उपलब्ध ठेवणं या मागण्यांचा समावेश यामध्ये होता. यावेळी शेकडो युवकांनी रक्तदान करून भीमाशंकर हरवाळकर या तरुणाचा अक्कलकोट रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार न करता तसेच सोलापूरला हलवण्याचा सल्ला दिला होता. वाटेतून उपचाराभावी कुंभारीजवळ जाताना मृत्यू झाला. जर त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार मिळाला असता तर भीमाशंकर हरवाळकर जगला असता. डॉक्टरांच्या अभावामुळे मृत्यू झाला असल्याची ही आंदोलनकर्त्याचं म्हणणं होतं. जिथे 12 डॉक्टरांची गरज आहे तिथं 1 MD अशोक राठोड व 1 MBBS गजाकोश या दोघांवर संपूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी असून दररोज शेकडो रुग्णांना उपचाराभावी परत जावं लागत आहे. ही बाब संतापजनक आहे. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रथमदर्शी रक्तदान आंदोलन केलं असून लवकरात लवकर डॉक्टरांची संख्या वाढवून विभाग चालू करावा. अन्यथा यानंतर व्यवस्थेमुळे जर आणखीन एखादा पेशंट दगावला तर प्रहार शेतकरी संघटना त्या प्रेताला पालकमंत्री यांच्या कार्याला घेऊन जाऊ असं यावेळी आंदोलकांनी सांगितलं. जिल्हा शल्य चिकित्सक पालकमंत्री स्थानिक आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दखल घेऊन प्रहारची मागणी पूर्ण नाही केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी प्रहार शेतकरी संघटना जिल्हा युवक अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, शहराध्यक्ष अमर शिरसाट, सागर शिरसाट, निशांत निंबाळकर, विजय माने, सुभेदार अमोल पाटील, गणेश मोरे, नागेश हरवाळकर यांच्यासह अक्कलकोटमधील शेकडो पुरुष महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दामाजीनगर शाखेने सातत्याने विविध उपक्रम करून साहित्य चळवळ गतिमान केली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाने ही शाखा महाराष्ट्रातील एक महत्वाची शाखा ठरली आहे. या यशामागे शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांचे कल्पक नियोजन आहे. नवोदितांना त्यांचा आधार वाटतो. मनोरमा परिवाराने जडे सरांना मनोरमा साहित्य सेवा पुरस्काराने त्यासाठीच गौरवले असावे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी प्रतिभावंत साहित्यिकांची पिढी तयार होत आहे असे गौरवोद्गार रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांनी काढले. ते महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेने आयोजित केलेल्या प्रकाश जडे यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. मनोरमा परिवाराचा साहित्य सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेने या सत्काराचं आयोजन केलं होतं. या निमित्तानं जडे सरांच्या सन्मानार्थ त्यांच्याच कवितांचा सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना प्राध्यापक दत्ता सरगर यांची होती तर संयोजन लहू ढगे यांनी केलेलं होतं. प्रकाश शब्द या शीर्षकाखाली या कार्यक्रमात प्रकाश जडे यांच्या विविध कवितांचे सादरीकरण दया वाकडे, विद्या माने, मंगल बनसोडे, संगीता मासाळ, डॉक्टर राजेश्वरी कोरे, सुषमा सुतार, हेमंत रत्नपारखी, गोरक्ष जाधव यांनी केले. सत्काराला उत्तर देताना प्रकाश जडे यांनी हा पुरस्कार केवळ महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर मधील सहकार्याने ही साहित्य चळवळ पुढे नेण्यात दिलेल्या सहकार्याचे फलित असल्याने तो महाराष्ट्र साहित्य परिषद मधील सहकार्यांनाच अर्पण करीत असल्याचं सांगितलं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. धनगर समाजाला लोकसभा निवडणुकांपूर्वी आरक्षणाच्या सवलती लागू नाही केल्यास भाजपला धनगर समाज घरी बसविणार, गोपीचंद पडळकर यांचा इशारा. सकारात्मक काम करून पक्षाला 8 दिवसाच्या आत अहवाल सादर करा, राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. चारा छावणी ऐवजी गावनिहाय चारा डेपो द्यावेत, दत्तात्रय खडतरे यांची मागणी. सांगोल्यात वाळू तस्कर जोमात तर प्रशासन कोमात. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने खून लो लेकिन जान मत लो आंदोलन. आणि जडेसर प्रतिभावंतांची नवी पिढी घडवत आहेत, राहुल शहा यांचे गौरवोद्गार. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.